हे बघ उर्मी, तुला तिचं वागणं किती लॉजिकल वगैरे वाटत असलं ना तरी तिला हे लग्न करायचं नाहीये हे कन्फर्म आहे। तेच तर सांगते मी। एक मिनिट हा। तिला हे लग्न करायचंच नाहीये, म्हणूनच तर तिने मला सांगितलं होतं ना सुनील बद्दल तुम्हाला वाईट साईड सांगायला, आणि नंतर सुनीलला तिच्याबद्दल। आणि आता ह्या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही, म्हणून आता त्याची लफडी वगैरे बाहेर काढते। आणि लग्न करायचं नाहीये तर स्पष्ट सांग ना म्हणा, लोकांना कशाला बदनाम करायचं? तेच तर ना, तिचं तसंच आहे। तिला करायचं तरी काय मग? तिला ना उर्मिला उर्मिला काय? उर्मी म्हंटल का मी? हो, तुम्ही म्हणालात उर्मिला। तेच म्हणजे तिला उर्मिला असं दाखवायचं असेल की उर्मी तिचं काही वाईट करू शकत नाही, किंबहुना घरातलं कोणीच तिचं काही वाईट करू शकत नाही। दिवसेंदिवस ना ती माझ्या डोक्यात जायला लागली। तिला ना खरं तर हाताला धरून घराबाहेर काढलं पाहिजे। तेच ना, तिला हे सगळं मागचं उकरून काढायची काहीच गरज नव्हती। अरे ती हे सगळं मुद्दाम करतेय। म्हणजे हळूहळू दादा आपल्याशी नॉर्मल होत चाललेत ना, हे तिला आवडत नाही। तुला नेमकं काय म्हणायचंय उर्मी? खरं तर ती खूप स्मार्ट आहे रे, म्हणजे तिला व्यवस्थित शिक्षण मिळालं असतं ना तर काहीतरी करून दाखवलं असतं तिने। तिच्या हुशारीला नीट वाव मिळत नाहीये ना, म्हणून असले छक्के पंजे करण्यात सगळं वाया जातं। तुलाही वाटतं ना की ती छक्के पंजे करते? वहिनी अहो, मला ते कधीच पटलंय। अगं मग तू कधी बोलली का नाहीस? तिचा एकमेव आधार तुटला असता। तुटू द्यायचा होता, तिलाही तसंच हवंय। तू का मध्ये बोललास वासू? अगं पण सुरुवात तिने केली होती। हो पण दोषी तू ठरलास ना। मग मी काय तिचं ऐकून घ्यायला हवं होतं का? मग शेवटी काय केलंयस तू? सॉरी, मला एवढं खोटं वागणं जमत नाही। अरे खोटं नाही, निदान बरोबर वागायला हवं की नको? त्या नंदिनीचा दाखवण्याचा कार्यक्रमही झालेला होता, मग हे सगळं काढायची काय गरज होती? तिला फक्त मूळ विषयापासून सगळ्यांचं लक्ष हटवायचं होतं, आणि ते तिने बरोबर साध्य केलं। आणि तू मदत केलीस तिला। मी कशाला मदत करू? तू एक्झॅक्टली तेच केलंस जे तिला हवं होतं। म्हणजे मूळ मुद्दा राहिला बाजूला, पण भूतकाळात तू कसा चुकलायस ना हे पुढे आलं। अरे मग मी काय करायला हवं होतं? गप्प बसून सगळं ऐकून घ्यायला हवं होतं का? प्रत्येक वेळेला स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी बोलण्याची गरज नसते वासू। कधी कधी तुम्ही गप्प बसता आणि त्यानंही तुमच्या बोलण्याला पुष्टी मिळते। मला कळलं नाही। म्हणजे तू जर उगाच वाद घालत बसला नसतास आणि दादांना बोलू दिलं असतास ना, तर विषय आपोआप ट्रॅकवर राहिला असता। तिला तिचं नकारचं मांडण्यासाठी मुद्दे शोधावे लागले असते, कारण मुळात तिचं समर्थनच लंगडं होतं। अरे ते नकार तिला दादांनी देऊ दिला नसता, पण तू मध्ये पडलास आणि त्यांचं संभाषण खुंटलं, विषयाला फाटे फुटले आणि ती तिच्या नकाराच्या जबाबदारीतून सुटली। काय हुशार आहेस ग उर्मी तू, अगदी बरोबर बोललीस। अशीच आहे ती मेली नंदिनी, महा डॅम्बिस आणि बनेल। वहिनी, जन्मतः कोणीच असं नसतं, माणसाला परिस्थिती तसं बनवते। पण त्याचा आपल्याला का त्रास? आता या प्रश्नाने आपली सुटका होणार आहे का? म्हणजे काय, पुन्हा आता आपण बॅक टू स्क्वेअर वन? काही गडबड झाली तर? कशाला गडबड होणार आहे? काहीही गडबड वगैरे होणार नाही। तसं नाही, पण आता काही करायचं म्हटलं की भीती वाटते। अहो वहिनी, घाबरायचं? वासू, जी काय चाललंय काय तुमचं? ही इथे काय करतेय? काय ग ये भूतभीत शिरलं का काय तुझ्या अंगात? वाटेल तसं बोलतेस? अगं आते आहे ती तुझी, तुला अंगा खांद्यावर खेळवलंय तिनं, तू तिला असं बोलतेस? काय बोलले मी? हे परत मलाच विचारतेस? अगं सुनील चांगलं असं तिनं सांगितलं तर तू काय म्हणालीस? तिलाच लग्न करायला सांगितलंस ना? जाऊ दे ना अक्का, मूर्ख आहे ती। अगं मूर्ख म्हणून कसं चालेल? उद्या सासरी जाऊन तिनं असाच तोंडाचा पट्टा सोडला तर काय? सासरची लोक आपल्यालाच बोलणार ना, शेवटी माहेरचा आहे कोण? तू आणि मीच। असं बोलतात का? मोठं नाही लहान नाही काही बघायचं नाही? पण तिला काही आहे का बघ त्याचं। तू कशाला सगळ्यात नाक खुपसतेस? थोबाड फोडीन पुन्हा जर काय बोललीस तर। मोठी आहे ती, पाय धरतीचे, माफी माग। मी नाही मागणार। नाही मागणार? अगं जाऊ दे म्हणते तर जास्तच करायला लागली तू। अक्का अगं जाऊ दे ना। जाऊ दे काय? ए म्हण, चुकलं माझं, परत असं बोलणार नाही। बोलतेस का देऊ एक रट्टा? नाही ऐकणार अगं ती।
अशी कशी ऐकत नाही? तिने जर माफी मागितली नाही ना तर मी दादांना जाऊन सांगणार आहे. बघा मोठ्या माणसांना कशी बोलते ही मुलगी. दादांना पण कळू दे ना ही काय लायकीची मुलगी आहे ती. ए मारक्या म्हशीसारखी काय बघतेस तू? तिचे पाय धर, माफी माग. का जाऊन सांगू दादांना? पाय नाही धरणार मी. मुकाट्याने पाय धर, माफी माग. पाय धरल्याने काय झिजत नाहीस तू? डोक्यात शिरतं की नाही काय तुझ्या? हा? चुकलं माझं, पुन्हा असं नाही करणार. नुसतं बोलू नको, लक्षात ठेव. आणि हे पण लक्षात ठेव, गाठ हक्काशी आहे, कळलं ना? कुठे झालेस? चहा घेऊन ये आमच्यासाठी. अगे हे देवाला तोंड दिले का नाही? आणते नाही काय सांगशील का नाही? आणते. जा. हिला सरळ करायला वेळ लागणार नाही. बघते ना लग्नाला कशी तयार होत नाही ते. वहिनी चहा करताय ना? अहो आलं ना का टाकू? का? दादांना चालत नाही आलं. दुपारच्या चहाला चालतं. उन्हाळा आहे ना? संपलाय उन्हाळा. हो पण गरमी आहे. गरमी पण आहे आणि गुरमी पण आहे हिच्या वागण्यात. काय काय म्हणाला? हे बघ उर्मी, ह्या घरची मोठी सून आहे. 4 वर्ष झालेत मला ह्या घरात. आणि आता तू शिकवणार का ग मला कोणाला काय चालतं आणि काय नाही चालत ते? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला काय म्हणायचं ना ते मला बरोबर माहितीये. तुला ह्या घरची मालकीण व्हायचंय काय ग? आणि आता तू शिकवणार का ग मला कोणाला काय चालतं आणि काय नाही चालत ते? अहो वहिनी काय बोलताय तुम्ही? बरोबर तेच बोलतेय मी. एक गोष्ट लक्षात ठेव, मी या घरची थोरली सून आहे. तुझ्या आधी माझा मान येतो. वहिनी माझं तसं म्हणणंच नाहीये. कशाला ग उर्मी उगाच मानभावीपणाचा आवडतेस? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. होता, गैरसमज झाला होता. खूप चांगलीच असं वाटलं होतं ग मला. पण हा तुझा चांगुलपणाचा मुखवटा आहे, मुखवटा. आणि मी तुझ्या या मुखवट्याला अजिबात भुलणार नाहीये. ह्यांना काय झालं? बघ ना उगाच चिडल्या. वड्याचं तेल वांग्यावर काढलं असणार. नाही तसं काही नसेल. नागिणीच्या शिपटीवर पाय दिल्यासारख्या चवताळल्या आहेत त्या. ते तसंच आहे पण आधीपासून. म्हणजे मला आता सवय झाली आहे त्यांच्या अशा वागण्याची. पाण्यात पाहतात ना तुला? काय माहिती पाहतात. मी सांगते ना, तुम्ही आल्यापासून त्यांना असं वाटतं की त्यांचं स्थान जाईल की काय. तसं काही कारण नाहीये खरं तर. ते त्यांना कळायला पाहिजे ना. त्यांना सांगितलं पाहिजे की स्थान असं मागून मिळत नाही, ते कमवावं लागतं. काय बाई आहे म्हणे मी नागिणीच्या शेपटावर पाय दिल्यासारखी वागते. खरं तर ना ही नागिणी विषारी नागिणी. एखाद्याला डसली ना तर बिचारा पाणी सुद्धा मागायचं नाही. पण तू पटकन निघून यायचं तर त्यांचं सगळं ऐकत कशाला बसलीस? हो म्हटलं थांबूया तिकडे, बघावं ती काय म्हणते पुढे ते. आता उर्मी आल्यावर कळेलच आपल्याला ती काय बोलतेय ते. मला ह्या घराची मालकीण व्हायचंय. खोटारडी नुसती. मला तर वाटतं ना तीच ह्या घरावर नागिणीसारखं वेटोळा घालून बसणार आहे आणि माझ्यावर सगळं ढकलते. बरं तू आता तिच्यावर चिडणं थांबव बरं. मला राग येतो तिचा वंश. वहिनी तुम्ही अशा चिडत राहिलात ना तर काहीही होणार नाही. मग कसं म्हणते ती पुनर्वसू भाऊजी? तेच तर आपल्याला दादांसमोर आणायचंय. तुम्हाला आता हे सगळं शांतपणे घ्यावं लागणार आहे. तुमचा राग असा उसळत राहिला ना तर आपण ठरवलंय तसं काहीही होणार नाही. आपल्याला आता स्ट्रॅटेजीनुसार वागायचंय. पण मग ती उर्मीच्या मनातलं सगळं काढून तर नाही घेणार ना? माझी बायको काही साधी सुधी नाहीये. अशा 100 नंदिनींना विकून चणे खाईल अशी येते. तुमच्या लग्नात कन्यादान तरी केलं होतं का तुझ्या आईबाबांनी? जीजी आम्ही कोर्ट मॅरेज केलंय. काय?